रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याची माधवी खंडागळे यांची तक्रार। मेलबर्न टी20 मध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पराभव। कांगारूंनी 4 गडी राखून केला पराभव। गोंदियामध्ये नकली दारूच्या कारखान्यावर पोलिसांची धडक कारवाई। 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, 1 जण अटकेत। राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देवळालीमध्ये आकाशगंगा टीमचा नेत्रदीपक स्काय डायव्हिंग परफॉर्मन्स। आकाशामध्ये फडकवला तिरंगा। राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर। सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला। पोलीस महिला आयोगाप्रमाणेच काम करायला लागलेत। राष्ट्रवादीचा राजीनामा देते आणि सरकारचं काम सर्वांसमोर आणते, रुपाली ठोंबरे पाटील यांचा इशारा। कडू समर्थकांवर गुन्हे कशाला? मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सवाल। शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हा दाखल। बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपेकर यांच्यासह 2,500 आंदोलकांवर गुन्हा दाखल। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम। सिंधुदुर्गमध्ये परतीच्या पावसाचा तडाखा, भात उत्पादक अडचणी। रोहित आर्यवर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतर। पोलीस चकमकी विरोधात वकील सातपुते न्यायालयामध्ये दाद मागणार, तर निवृत्त अधिकाऱ्यांनी पोलिसांची चकमक ठरवली आहे योग्य। रोहित आर्य प्रकरणात ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची याचिका दाखल होणार। जे अक्षय शिंदेबाबत घडलं तेच इथे घडवलं, नितीन सातपुतेंचा आरोप। छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय मुद्दा मिळत नाही। राज्यातील जनतेचा मवियावर विश्वास राहिलेला नाही। शिवेंद्रराजे भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल। रत्नशिव निंबाळकर या तरुणाची हत्या झाल्याचा परिवाराचा होता आरोप, पण पोलिसांनी दाखवला अपघात। डॉक्टर संपदा यांच्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी होता दबाव। सुषमा अंधारेंचा आणखी एक नवा आरोप। रुपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक। पुण्यातल्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। रुपाली चाकणकर आणि ठाकरे गट आमने सामने। सरकारकडून किमान तारीख घेऊन आलो। कर्जमाफीत कारस्थान झालं तर सोडणार नाही, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। कोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यामुळे नोटीस। सरकारकडून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न। मनपा निवडणुकीमुळे सरकारनं नोटीस पाठवली। आमदार महेश सावंत यांचा सरकारवर आरोप। संजय राऊतांची 2 महिने वैद्यकीय रजा। संजय राऊत यांची प्रकृती गंभीर। राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर। पूर्व घोषित मुदतीतलेच अर्ज एशियाटिकच्या निवडणुकीसाठी पात्र। कुमार केतकर पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार। मुदतीनंतरचेही अर्ज ग्राह्य धरा। धर्मादाय आयुक्तांनी पवार गटाची मागणी फेटाळली। बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं विधान। गुजरातच्या केवाडिया इथं विशेष पथसंचलन। महाराष्ट्राच्या चित्ररथानं घेतला सहभाग। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती। एकता स्मारकावर सरदार पटेल यांना अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोहपुरुषाला श्रद्धांजली। कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची टोल कर्मचाऱ्यांना मारहाण। टोल बूथवर थांबवल्यानं केली मारहाण। घटना सीसीटीव्हीत कैद। साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर। मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दळवींवर उपचार सुरू। पडद्यावरील साईबाबांच्या मदतीसाठी शिर्डीकर सरसावले।
राज्यभरात 15,300 पदं पोलिसांची भरली जाणार. अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत. कार्तिकी यात्रेकरता भाविक पंढरीत दाखल. राज्यासह परराज्यातून भाविकांची मांदियाळी.